नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत मो मराठे यांच्यासोबत एका कादंबरीच्या सफरीवर. भाग 3. राखणा गेला पण परत आलाच नाही. 1 दिवस वाट पाहिली, 2 दिवस पाहिली, 3 दिवस पाहिली. राखणा परतला नाही. तेव्हा आई म्हणाली, काम सोडणी गेलो वाटता होय. गुरगोठ्यात दाव्यावरच होती. 3-4 दिवस जागच्या जागी बांधून राहिल्यामुळे ती कंटाळली. उठाबस करू लागली. दाव्यांना हिसके देऊ लागली. हमरू लागली. करड घालण्यासाठी, पाणी दाखवण्यासाठी गेलेली आई गुरांना म्हणू लागली, तुमचं राखणो आयलो नाही परत. आता मी का तुमला घेऊन डोंगरावर जाऊ? राहावा अशीच दावेवर. मिळेल करडं गवत तवर खा. पुढा देवाची इच्छा. 4 दिवसांनी काका आईला म्हणाले, आता गोरवा हट्टा सांभाळणं कठीण से. मी ते ना पोचवणी येसा. के पोचवणी येसा. सुरलाला. आणखी के. त्या त्याची कितीतरी व्यवस्था लावणी येसा. हट्टा ती मरतील दावेवरच. काकांनी दाव्यावरची गुरं सोडली. 1-2 दुभत्या गायी होत्या, त्यांना तसंच बांधून ठेवलं आणि इतरांना बाहेर काढलं. हाती काठी घेतली आणि ते गुरांना हांबडू लागले. गोठा रिकामा झाला. काका गुरं पोचवून परत आले. संतापणं, आरडणं, ओरडणं सुरूच होतं. तशातच एके दिवशी एक दांडगा दिसणारा माणूस आमच्या खळ्यात येऊन उभा राहिला. नेसू लंगोटी, रंग काळा, हातात धारधार पाळ, डोळे तांबारलेले, चेहऱ्यावर राग. खळ्यातूनच त्याने हाळी दिली, भटा बाहेर ये, बाहेर ये, तुका जितो ठेवतलं नाही. त्याचा आवाज आम्ही ऐकला. त्या आवाजानेच आम्ही घाबरून गेलो. आई, बाबल, मी घाबरून गेलो. कोण से? आईनं घाबरत विचारलं. सुकळं सणार तो. आवाज ओळखसा ना मी त्याचो? काका मागच्या पडवीत काहीतरी करत होते. ते म्हणाले, किता मनसेच तो? आईनं भिवून जात विचारलं. तू ऐकलास मा किती मनसेस होता? ऐकला. मग झाला तर. आई बाहेर डोकावली. सुकळ्याचा अवतार बघून ती काकांना म्हणाली, त्याचं लक्षण काय ठीक नाहीसे. किती करणार से तो माझा? तिने सांगलान से किताता. आई घाबरून जात म्हणाली, भटा बाहेर ये, मी या इलय पाळ घेवन. इलय इलय. काका मागच्या पडवीतून ओरडले आणि उठून बाहेर जाऊ लागले. पण आईनं त्यांना अडवलं. आम्ही अडवलं. म्हटलं, नाका जा बाबा बाहेर तुम्ही. तो काय हवाता करील, दारू पिऊन यायला से. तरी काका बाहेर गेलेच. धावून त्याच्या अंगावर जाऊ लागले. त्याला शिव्या देऊ लागले. तोही शिव्या देत खळ्यातून पडवीवर येऊ लागला. आईनं आणि आम्ही काकांना मागे खेचलं. नको जाव, नको जाव, तो मारील, जीव घेईन तुमचो, नको जाव. आम्ही काकांना मागे खेचलं, घरात आणलं. तिथून ते त्याच्यावर ओरडत राहिले. सुकळ्या थोडा वेळ खळ्यात थांबला. तोही तिथून गडी घालत होता. मग तोही निघून गेला. जाता जाता म्हणाला, भटारे बाहेर खैतरी गावशीत मा, थै बघून घेईन तुका. तुका जितो नाही ठेवायचंय, हानान टाकतलंय तुला. सुकळ्या निघून गेला. पण आमचं भय कमी झालं नाही. थोड्या वेळानं आईनं काकांना विचारलं, किता झालासे तुमचा आणि सुकळेचा? दुसरा किता होणार? भांडण. काका म्हणाले. आईनं विचारलं, कसला भांडण? काकांनी लगेच काही सांगितलं नाही. तेव्हा आईने पुन्हा विचारलं, कसला भांडण? खेळावरणी. खेळावरणी भांडण? आईनं विचारलं. लहान पोरा भांडसत खेळावरणी. तुमचं कसलो खेळ? तुका माहीत सेनी मी जुगार खेळसे जासा ते. किता झाला त्या हा? आईनं भिवून विचारलं. पैशावरणी भांडण झाला त्याचा माझा. तुम्ही सुकळेबरोबर जुगार खेळवे बसले असलेत. अगो जुगारच तो, खेळवे कोणाही चालसे. 2-3 दिवसांनी भाळ्यागट लंगडत लंगडत घरी आला. पडवीवर बसला. आईनं त्याला गुळपाणी दिलं. काका समोरच होते. काहीतरी काम करीत होते. भाळ्याभटाशी बोलायचं टाळून मग भाळ्याभटानंच म्हटलं, मोरोबा मला सगळा समजलासे. समजलासे नी? मग झाला तर? काका म्हणाले. झाला नाही,
जा हणार ता टाळवे हवा. हणारसे किता किता हणारसे. सुकळेन तुला जितो मारवेची धमके दिलेनसे. बापूस उतरवे हवो खाली माय झाव्याचे मला जितो मोरवे. काका चिडून म्हणाले, हे बघ, हे झाला तुझा मत. सुकळोसे अडाणी माणूस, दारू पिसे, हातात पाळ सचे, तो एकटो दुकटो फिरत ससच. गाठलान त्यांनी तुका आणि घातलेन पाळ मानेवर. किता करणारसस तू? किता करणारसस? मे बघीन किता करवेचा आता. तू काय बघवेचा नाही. मे सांगसा ता करवेचा. किता? बांद्याला जायवेचा, पोलिसात तक्रार करवेची. त्यांनी तुला ठार मारण्याची धमकी दिलीच ने. सांगितलं ना तेचो बापूस उतरेवो हवो. काका पोलिसात तक्रार करायला सहज तयार झाले नाहीत, पण भाळ्या भटाने आग्रहच धरला. आई काकुळतीला आली. आम्ही रडायला लागलो. तेव्हा काका भाळ्या भटाबरोबर जायला तयार झाले. दोघे बांद्याला गेले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. 2 दिवसांनी पोलीस आले. सुकळ्याला घेऊन गेले. आमचं भय कमी झालं. पण 2-3 दिवसच. सुकळ्या सुटून गावात परत आला. ज्याला त्याला सांगू लागला, आता मात्र मी या फटाक जितो ठेवायचं नाही. हे आम्हाला आईला समजलं. कोणीतरी सांगितलं आईला, सुकळ सुटून इलो. गावात काय माय बोलता, भटाक जितो ठेवायचं नाही म्हणता हा. जपान गो बाये, 3 पोरा हात लहान लहान तुका. आमची भीती पुन्हा वाढली. काका बाहेर गेले, गावात गेले, ठिकाणात गेले की आम्ही धास्तावून घाबरून बसायचो त्यांची वाट बघत. ते घरी परतेपर्यंत पोटात धाकधूक होई. ते आले की जरा बरे वाटे. काही दिवसांनी काका आईला म्हणाले, आता झोळमा सोडावेचाच. हेच काकांनी पूर्वी एकदा आईला सांगितलं होतं, पण त्यावेळी त्यांनी तसं केलं नव्हतं. आईनं नको म्हटलं होतं, बाबांनी नको म्हटलं होतं, पण आता काकांनी पुन्हा तेच म्हटलं होतं. तेच सांगितलं होतं. आता मात्र झोळमा सोडणी जायवेचा. आई नुसती ऐकत राहिली, पिरंगणाऱ्या ताप आलेल्या कृष्णीला मांडीवर घेऊन. काकांनी सांगितलं, दाजी शेटकर ठिकाण घ्यायचेसे. काल सगळा ठरला. ठिकाण विकेव्याचा. आईनं विचारलं, अगो ठिकाणावर म्हणजे जमिनीवर माझे हक्क केसे. ठिकाणसे पुराणिकाचा, माझे हरी से फकस्त कुळहक्क. तो मी दाजीला विकणारसा. दाजी हरी तरी सगळे पैसे केसत एकदम मला देवे. मी त्याचं ठिकाण गहाणवटीनं घेणारसा. त्यांनी पैसा नाही दिले ठरलेनुसार तर त्याचा ठिकाण पण मला मिळणारसे. आईनं ऐकून घेतलं. काही न बोलता ती आपल्या कामाकडे वळली. पुढलं काकांनी सगळं भराभरा आवरलं. माळ्यावरचं सामान खाली काढलं. घरातला माल पडवीवर मांडला. नारळाची रास, आमसुलांचा टोपल्या, भिरंडलेलाची मुठली, केरसुन्या तयार करून ठेवलेल्या, शेणमताचे द्रोण, कुदळी, खोरी, पहारी, टोपल्या, घमेली, डाळ्या, रवळ्या, सुपं, जातं, घिरटं, उखळ, मुसळ, पोहे कांडायची लाट, भांडीकुंडी खण्यात आणून मांडली. मोठाली तपेली, मोठाली पातेली, 10 माणसांचं आंघोळीचं पाणी तापेल एवढं न्हाणीवरचं तपेलं, 50 माणसाचा स्वयंपाक होईल अशी पातेली, तांबे, कळशा, फुलपात्र, लहान मोठ्या पातेल्या, डबे, पळ्या, ताटल्या असं सगळं सामान पडवीवर खळ्यात मांडून आईला म्हणाले, हे इतका सामान चला. आता किता करवेचं असं आहे. तुला संसाराला घेतली कितकी भांडी हवी ती बघ. मला सगळी हवीत. एवढे जमवलेलं संसार किता करणार साहेचा. तामे मग सांगसा. आधी संसाराला कितकी भांडी हवीत ता बघ. संसाराला तर सगळंच लागसे, नकोस असे किता, आई म्हणाली आणि पडवीवर खळ्यात मांडलेल्या सामानाकडे बघत राहिली. मी सांगसा किती ठेवचे ता. असं म्हणून काकांनी 2 पोती घेतली. त्यात काही लहान लहान पातेल्या भरल्या, फुलपात्र भरली, ताटल्या पळ्या भरल्या, लहान लहान पराती भरल्या, डबे भरले थोडे आणि आईला म्हणाले, हे बघ इतकं सामान पुरे झाला. इतकाच? इतके सामानात संसार कसो करणार मी. तामे सांगसा. एवढे 2 गोंते भरणी भांडीकुंडी पुरतं. बाकीच्या सामानाचं काय करणार सा. बघत रे हे, काका म्हणाले आणि त्यांनी खळ्यातल्या वाटेने जाणाऱ्याला हाक मारून म्हटलं, जा रे गावात जाऊन सगळ्यांका सांग. म्हणाचा
मोरोबानं आपल्या संसाराचे लिलाव मांडल्यान हा. येवा सामान बघा आणि लिलावात घेवन चला. लिलाव? त्यानं विचारलं. होय मरे लिलाव. तू अधिक काय विचारू नको. जा आणि सांग सगळ्यांका. काही न समजल्यासारखी आई नुसती बघत राहिली होती. गावात सगळ्यांना समजलं. मोबान आपल्या संसाराचा लिलाव मांडला आहे. एक एक जण येऊन चौकशी करू लागला. खराच काकानू? मगे मिया काय खोटा सांगताय? सामान सुमान दिसता हा मांडलेले पडयेवर आणि खळ्यात? ता दिसता हा. मगे झाला तर. आणि काय पुरावो हायो? संसार लिलावात मांडलो हा. तुका काय हाय आता बोल. बघणारा सामानावरून मालावरून नजर फिरवी आणि विचारी. भटा ये राशी 100 नाल भरतीत. कसे देतस सांग. तू माग. 5 रुपये तो म्हणे. चल उचल. माका पडवी रिकामी करून घेऊ दे काका म्हणत. ही सोला 2 टोपल्या असत. कशी देतस? दुसरा विचारी. तू माग मरे. देन 3 रुपये. टाक 3 रुपये आणि उचल 2-1 टोपल्या. असा ठिकाणातला माल संपला. कुदळी, पहारी, खोरी, करली कोणाकोणाला हवी होती ती घेऊन गेले. 4 आणे, 8 आणे रुपये द्यायचा, वस्तू उचलायची. दुसऱ्या दिवशी जास्त लोक आले. मोरोबा सामान स्वस्तात विकतो आहे ही बातमी सगळीकडे पोहोचली होती. अधिक लोक येत आहेत हे बघून काकांनी लिलाव सुरू केला. एक एक भांडं घ्यायचं, वस्तू घ्यायची, उंच उचलायची, सर्वांना दाखवायची आणि किंमत जाहीर करायची. पाणी तापवायचं तपेला. काकांनी न्हाणीवरचं पाणी तापवायचं मोठं तपेलं दोन्ही हातांनी वर उचललं. सर्वांना दाखवलं आणि म्हटलं, 10 रुपये एक वार. कोणी लगेच होकार दिला नाही. काकांनी तपेलं लोकांच्या समोर धरलं. कोणी कोणी त्यावर टिचकी मारून आवाज करून पाहिला. कोणी हातात घेऊन वजन पाहिलं. पण 10 रुपयांना घ्यायला कोणीच तयार होईना. मग काकांनी पुन्हा तेच तपेलं हाताने दाखवीत मोठ्याने म्हटलं, पाणी तापवायचा मोठा तपेला 9 रुपये 2 वार. तरी कोणी घ्यायला पुढे आलं नाही. तेव्हा काकाने तिसऱ्यांदा म्हटलं, 8 रुपये 3 वार. दी. 8 रुपये म्हणताच एकजण तयार झाला. काकाने त्याला तपेलं देऊन टाकलं. 8 रुपये देऊन ते तपेलं घेऊन निघून गेला. नेताना त्याला ते आपल्या डोकीवर ठेवून न्यावं लागलं. ते डोकीवर चढवण्यासाठी त्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली. तपेलं चढवता चढवता तो म्हणाला, बराच जड असा रे. तुका स्वस्तात मिळाला. असे एक एक भांडं खपलं. काकांनी सुरुवातीला सांगितलेली किंमत कोणत्याच भांड्याला आली नाही. 10 सांगायचे, 8ला द्यायचं असं झालं. मोठी तपेली, पातेली, कळशा, घागरी, घंगाळी, पितळीचे तांबे असं लवकर खपलं. इतर माल संपायला वेळ लागला. 3-4 दिवसात सगळ्या वस्तू संपून गेल्या. खळं रिकामं झालं. पडवी रिकामी झाली. घर रिकामं झालं. गोंट्यात भरून ठेवलेली भांडी बाहेर काढून आईनं आमटी भात रांधला. काठी टेकीत लंगडा भाळ्याभट जोशी आला. एकटाच आला. त्याच्याबरोबर त्याचा गडी नव्हता. सुपारी तोलायची तागडी नव्हती. वजन नव्हती. मोरोबा किती म्हणी करचंस हे? पडवीवर टेकत त्याने विचारलं. संसार लिलावात विकसासा आणि झळमा सोडणी जाचासा. जाणारच के म्हणे. तीर्थयात्रा. तीर्थयात्रा करणारसा. काशी, मथुरा, प्रयाग, अयोध्या ही 2 म्हणायची ओली बाळंतीण बाईल आणि ही करंगळी एवढी पोर घेऊन तीर्थयात्रेला जाणारच? भाळ्याभटानं आवाज चढवून विचारलं. होय, ही ओली बाळंतीण बाईल आणि 2 महिन्याची पोरशिवाय हे 2 भुरगे ह्यांना घेऊन तीर्थयात्रेला जाणारसा. रामरायाची आज्ञासेही. काका म्हणाले आणि भाळ्याकडे न बघता निखारा घेऊन त्यावर वेडी पेटवू लागले. भाळ्याभट थोडा वेळ तसाच गप्प बसला. आई कृष्णेला घेऊन बाहेर पडवीवर आली होती. बाबल आला होता. मीही आलो होतो. आमच्यावरून नजर फिरवीत भाळ्याभट म्हणाला, मोरोबा माझं जरा ऐकशील? मी कोणाचा काय एक ऐकणार नाहीसा. काका जरवतच ओरडले. भाळ्याभट थोडा वेळ थांबला आणि काही न बोलता निघून गेला. निघायचा दिवस उजाडला. आईनं गाईचं दूध काढलं. गावातून एक माणूस आला होता. तो गाईंना आणि वासरांना घेऊन गेला. आईनं वाटेसाठी खायला करून घेतलं. चहा केला. देवासमोर नैवेद्याची वाटी भरून दूध ठेवलं. पूजा करून काकांनी सवळ्याच्या फडक्यात सगळे देव बांधले. देवांच्या तसबिरी बांधल्या. रामायण, दासबोध, गुरुचरित्र यांच्या पोथ्या बांधल्या. स्वयंपाकाची भांडी रिकामी करून धुवून ती आईनं गोंट्यात टाकली.
लहान सहान डबे पातेल्या टाकल्या. गोंट्यात सगळं सामान भरलं. काकांनी गोंटे शिवून टाकले. बाबल पंचा नेसला. अंगात पैरण घातली. मी लंगोटी नेसून चड्डी घातली, पैरण घातली, टोपी घातली. आईनं कृष्णीला अंगडं टोपडं घातलं. आपण जरा बरसं लुगडं नेसली. काकांनी डोकीस रुमाल बांधला. देवाचा कोनडा होता तिथं नारळ ठेवला आणि इदम फलम मया देव म्हटलं. सामानाचे गोंटे बोचकी पडवीवर आणून ठेवण्यात आली. बैलगाड्या आल्या. त्या घरापासून दूर गाडी रस्ता होता, तिथे थांबल्या. गाडीवाले आले. त्यांनी पडवीवरचे गोंटे उचलले. काकी फराळाचा डबा घेऊन आली. नाना काका आला. धोंडू आला नाही. राजा गुरं घेऊन डोंगरात गेला होता. बाबी शाळेत. दादी शेटकर आला. त्याच्याबरोबर त्याचा धाकटा भाऊ नारायणही आला. त्याच्या ताब्यात घर ठिकाण देण्यात आलं. गाड्या उभ्या होत्या तिथपर्यंत आम्ही चालत आलो. मी आणि आई गाडीत बसलो. आईनं कृष्णीला मांडीवर घेतलं. तिचं अंगडं टोपडं नीट केलं. ती पिरंगतच होती. आईही थोडी थोडी कणतच होती. काका बाबल गाड्यांबरोबर चालत येणार होते. जावया, गाडीवाल्याने विचारलं. आता कोणाची वाट बघूची? चल मार चाबूक. गाडीवाल्यांनी बैलाच्या पाठीवर हलकासा चाबूक मारला. त्याच्या शेपट्या पिरगाळल्या. हैक हैक केलं. बैलांनी माना वळवल्या. त्यांच्या गळ्यातली घुंगरं खुळूक खुळूक वाजली. त्यांनी पाय उचलले. गाड्या सुरू झाल्या आणि त्याचबरोबर आमची देशोधडीही. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढील भागात या कुटुंबाने केलेलं तीर्थाटन पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.